प्रारंभे विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्वहरणे बुद्धिदे आराध्य मोरेश्वरा प्रियलंकापुरी पुण्यभूमी पवित्रा तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता घडे महापुण्य रासे नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराचे कुंडलिकावर जय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी श्रीरामचंद्राय नमः यशोदानंदे ही हे कथा येतपर्यंत वाल्मिकीची झाली सत्य पुढे आता उरली किंचित ते अनुपम्य पयासे श्री ज्ञानदेव रामकृष्ण हरी हे कथा येतपर्यंत वाल्मिकीची झाली सत्य पुढे आता उरली किंचित ते अनुपम्य पयासे. रामायणाची जी कथा आहे वाल्मिकांनी वदलेलं अनागत भाष्य इथपर्यंत जशास तसं श्रीरामांनी वर्तन केलेलं आहे आणि इथून पुढं थोडीशी किंचित अशी कथा उरलेली आहे. त्याबद्दल काय म्हणत आहे ते श्रवण करावयाधिकारी नाही तर जीव पृथ्वीवरी श्रीराम कथामृत लहरी ऐकावया पुण्य पाहिजे. इथून पुढे जी काही किंचितशी थोडीशी कथा उरलेली आहे त्या कथेसाठी ऐकण्यासाठी पृथ्वीवर अधिकारी असे जीव नाहीत म्हणतात, तर ती ऐकण्याचा अधिकार पृथ्वीवरील लोकांना नाही. आणि मग ती कथा भगवंताने एकांतामध्ये ऐकायची आहे. अशा प्रकारे ही कथेची जी विभागणी आहे ती केलेली आहे. ऐसे शब्द चतुरानने वदत असता मार्ग गगणे वाणी झाली ती रघुनंदने परिसेले विदात्या सहित. आणि विधात्या सहित वाणी झालेली आकाशवाणी आणि ती आकाशवाणी काय म्हणू लागलेली आहे ते वाणीचे रूप कैसे तीस देह शिरवाचा नसे अव्यक्त परिव्यक्त जैसे वदे खादा आगळे. ती वाणी कशी आहे आकाशवाणी ती वाणी व्यक्त भाषा बोलू लागलेली आहे परंतु तिला असं आकार नाही शरीर नाही आणि तरी सुद्धा एखाद्या व्यक्तीप्रमाणे ती आकाशवाणी बोलू लागलेली आहे. आप्त एखादे अवसरी संकटा हितोपदेश करी तैसी ते समय वाचा शरीरी काय म्हणती पै झाले. एखादा नातलग संकटामध्ये असावा आणि संकटामध्ये असलेल्या नातलगाला कुणीतरी जवळचा व्यक्ती सांगतो बाबा अतिशय प्रेमाने तळमळीने त्याला समजून सांगतो त्याप्रमाणे ही जी आकाशवाणी आहे बोलू लागलेली आहे. वाणी नव्हे ती गंधर्व नगरीची देवता दुःखित देखोनी जामत दगणे जयता संबोधू आली आप्तता निज दुहितेच्या पतित. ती वाणी आकाशवाणी जी आहे ती आकाशवाणी म्हणजे गंधर्व नगरीची देवता नवे ती आकाशवाणी म्हणजे स्वतः ही धरित्री आहे आणि स्वतःच्या मुलीच्या पतीला म्हणजे जावयाला ही धरित्री रूपी आकाशवाणी बोलू लागलेली आहे. वाणी नव्हे ते कुळ स्वामीने दुःखित श्री रघुनाथ देखोनी संभोखोनी हितवचनी काय बोलती पै झाले. ही वाणी जी आहे वाणी कोण आहे ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहेत. ही वाणी कोण आहे ही वाणी स्वतः कुलस्वामिनी म्हणजे धरित्री आहे
आदिमाया शक्ती असलेली ही वाणी आहे. ही वाणी म्हणजे प्रकृती आहे आणि ते आपला जावाई या जगताचा नायक जो आहे परमेश्वर हा दुःखी झालेला आहे पत्नीच्या वियोगामुळे. त्या दुःखामध्ये सांत्वन देण्यासाठी, त्याला स्वस्वरूपाची आठवण करून देण्यासाठी ही धरित्री बोलू लागलेली आहे. वाणी नवे हे काळ रात्री सम्मुखावया श्री रघुपती आश्वासनात झाले देते हितोपदेश वचने करोने. ही वाणी नाही ती तरी कोण आहे? काळ रात्री आहे. जगाला नियंत्रित करणारा हा जो काळ आहे, हे काल स्वरूप असलेली धरित्री जी आहे ती या जगन्नायकाला दुःखी पाहून हितोपदेश, काही वचन, स्वस्वरूपाची आठवण, तुम्ही कोण आहेत वगैरे वगैरे शब्दामध्ये ही वाणी सांगू लागलेली आहे. वाणी म्हणे रघुनंदना पूर्ण ब्रह्म सनातना योगियाच्या विश्राम स्थाना कैलास रमणा प्रिय करा. वाणी बोलू लागलेली आहे, परमेश्वराला स्वस्वरूपाची आठवण करून देत आहे की हे जगन्नायका तुम्ही कोण आहेत? पूर्ण परब्रह्म आहे. योग्यांचं विश्राम स्थान तुम्ही आहे. हे सर्व जपी तपी तुम्हाला प्राप्त करण्यासाठी तप करतात असे तुम्ही जगताचे प्राण आहेत अशी वाणी बोलू लागलेली आहे. भक्त जन भयभंगा महेशाच्या प्राणलिंगा भरतादी बंधू वर्गा प्रिय करा श्रीरामा. श्रीरामा तुम्ही कसे आहेत? बंधूच प्रियकर आहेत आणि महेशाचे जे तुम्ही आहेत, आराध्य असे स्मरण, आराध्य देवता आहे तुम्ही त्या महादेवाची. सर्व भक्तांचं भीती नाहीशी करणारे तुम्ही आहेत. सर्व भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करणारे तुम्ही असे आहेत अशी वाणी भगवंताला बोलत आहे. मदनाची तू जनका वैदेहीच्या प्राणनायका मिथ्या सांडी या शोका उरगत्वच्या पैदैसे. मदनाचे जनक तुम्ही आहेत. तुमच्याच पोटी मदनाने अवतार घेतलेला आहे आणि वैदेही म्हणजे सीता, त्या सीतेचे तुम्ही प्राणनाथ आहेत. तुम्ही ही दुःख सोडून द्या. कसं सोडून द्या? ज्याप्रमाणे एखादा साप आपल्या कातीला टाकून देतो आणि पुन्हा तो चपळ गतीने पुढचं कार्य करू लागतो, त्याप्रमाणे तुम्ही हे सापाच्या कातीप्रमाणे दुःख टाकून द्या. अशी स्वतः धरित्री रूपी जी काळ रात्र आहे ती बोलू लागलेली आहे. वाल्मिक मुखीचे हे निरूपण संपूर्ण कथिले रामायण ते हे झाले सत्यदान किंचितसे उरलेसे. वाल्मिक मुखीचं जे हे रामायण आहे, वाल्मिकांनी भगवंताच्या अवताराच्या अगोदर कितीतरी काळाने हे लिहून ठेवलेलं होतं. अनागत भाष्य ते सत्य झालं. भगवंताने जशास तसं त्याचं वर्तन केलं. आता थोडीशी कथा उरलेली आहे, त्या कथेबद्दल बोलत आहे. ते आकर्णिजे रवी कुळभूषणा अनागत भाष्य रामायणा अधिकार नाही तर जना श्रवण करावया तेथीच. उरलेलं जे थोडंसं किंचित उरलेलं जे रामायण आहे ते अकर्णीय आहे. अकर्णीय म्हणजे श्रवणीय नाही. ते श्रवणाचा अधिकार पृथ्वीवरील लोकांना, सामान्य लोकांना ते श्रवण करण्याचा अधिकार नाही. ते तुम्ही फक्त एकांताच्या ठिकाणी बसून श्रवण करू शकता. अशी काळ रात्र जी आहे भगवंताला बोलत आहे. उर्वरित कथेचे अधिकारी ऐकावया नाही हे चराचरी पुत्रा समवेत रावणारी एकांती श्रवण पैकी दे. उरलेलं जे रामायण आहे ते
या मृत्यू लोकाला ऐकण्याचा अधिकार नाही. मग पुन्हा कोण ऐकू शकतं ते? तुम्ही स्वतः मुलांना घेऊन एकांताच्या ठिकाणी बसा आणि मग त्या उरलेल्या रामायणाचं जे आहे श्रवण करा, अशी आकाशवाणी बोलत आहे. जानकीच्या योगे गहना दीर्घ दुःख करणे, रघुनंदन तू परमात्मा श्रीनारायण, लीला दाविसे नाना परे. लीला दाखवत आहेत श्रीरामा तुम्ही. जानकीच्या वियोगाचं जे दुःख आहे हे तुमच्या लीलेचाच भाग आहे. हे खरोखर तुम्ही दुःखाच्या वेगळे आहेत, कर्म अकर्माच्या तुम्ही वेगळे आहेत. तुम्हाला कसलं दुःख आलंय? दुःख नाही, हे फक्त हे लीला दाखवतात जगतासाठी, हे आदर्श उदाहरण ठेवतात. अशी आकाशवाणी स्वस्वरूपाची आठवण करून देत आहे. लक्ष्मी लागी येलो की पुन्हा शरणे साधकी, करी देता ते लक्ष्मी निकी, वैकुंठी पै वसता है. आपण सर्वजण लक्ष्मीची पूजा करतो. पृथ्वीवरचे लोक लक्ष्मी म्हणजे आपली धन संपत्ती, पैसा या स्वरूपात आपण या लक्ष्मीची पूजा करतो. परंतु लक्ष्मीचं खरं स्वरूप कुठं आहे? वैकुंठाच्या ठिकाणी आहे, असं एक बोलवू लागलेले आहे. हे बोडी मायेचे बुंठे, बहुरूपे सोंगे संपादिती, तैसे तुझी अवतार स्थिती, नाना चरित्र दाखविसे. बहुरूपी जे आहे नाना प्रकारचे सोंग घेतो. क्षणामध्ये राजा रंक होतो, त्याप्रमाणे तुम्ही हे सर्व सोंग घेऊन हे सर्व जगासाठी संपादन करू लागलेले आहेत. परंतु तुमचं खरं स्वरूप जे आहे ते वेगळं आहे. तुझी भार्या हरली रावणे, हे मिथ्या बोलावया कारणे, लटके जगी मिरवणे, ऐसा खेळ खेळसे. हे भगवंता, तुम्ही हा खेळ खेळत आहे. लटकीच तुमची भार्या जी आहे, पत्नी, या रावणाने हरण केली. खरी जी आहे तुमची भार्या, हरण करण्याची ताकद त्या रावणामध्ये नाही. परंतु हे संपादन आहे, सोंगाची संपादनी आहे, हे जगासाठी दाखवायचं उदाहरण आहे. अशी ही काळ रात्र बोलू लागलेली आहे. वृक्षापासून छाया हरिली, हे बोलणे वाया, तैसे रावणे हरली जाया, हे लौकिके उरलेसे. वृक्षापासून त्याची छाया वेगळी होऊ शकत नाही, तसं जगत नियंत्याची जी पत्नी आहे त्याच्यापासून वेगळी करण्याची ताकद कुणाची? कुणामध्येच नाही. परंतु हे एक सोंग आहे, हे एक नाटक केलेलं भगवंताची लीला आहे की सीतेचं हरण केलं रावणाने. परंतु खऱ्या सीतेचं जे आहे रावणाने हरण केलेलं नाही. हे फक्त जगतासाठी हा खेळ भगवंत खेळत आहे. अमृतापासून गोडी, कोण चतुर बाहेर दबडी, सुवर्णाचा कीळ काढे, ऐसे काय घडेल. असं घडू शकणार नाही. एखाद्यानं म्हणलं अमृत आणि त्याची गोडी वेगळी करायची, खूप प्रयत्न केले तरी होऊ शकेल का? होणार नाही. अमृत आणि त्याची गोडी वेगळी होणार नाही. एखादा म्हणला सोनं जे आहे, सोन्यामध्ये काहीतरी अशुद्ध आहे, सोन्यामध्ये अशुद्धता असू शकत नाही. जे नंबर 1चं प्युअर सोनं आहे त्याच्यात अशुद्धता कसली आलेली? म्हणून या गोष्टी वेगळ्या होऊ शकत नाहीत. तद्वत श्रीरामा, तुमची भार्या तुमच्यापासून वेगळी होऊ शकत नाही, फक्त ही तुमची लीला आहे. अशी ही कुळस्वामिनी जी आहे धरित्री, ती बोलू लागलेली आहे. मक्षिका सर्व रस चाखे, अग्नी भक्षिता मरण ठाके, उन्मत झालेने जंबुके, सिंहाकाय जिंतवेल. माशी जी आहे ती सर्व रस चाकू शकते, कोणताही रसावरती बसल ती खाईल ती रस. परंतु ती माशी जी आहे
अग्नीवर बसू शकत नाही, विस्तवावर जाऊ शकत नाही. जर तसा प्रयत्न केला तर तिला जीवनाचा त्याग करावा लागेल, जळून भस्म होईल. किंवा एखाद्या जंबुकाने म्हणजे कोल्याने सिंहासोबत जर युद्ध करायचं म्हणलं तर स्वतःच्या प्राणाचा त्याग त्या कोल्याला करावा लागेल. तो सिंहाला जिंकू शकणार नाही. तद्वत तुमच्या सोबत या रावणाची काय किंमत आहे? तो हे करू शकत नाही. तुमची भार्या तुमच्यापासून वेगळी करू शकत नाही. रामा, तुम्ही फक्त हे जगासाठी सोंग केलेलं आहे, संपादन केलेली आहे. हे जगाला एक उदाहरण घालून दिलेलं आहे. तुमच्या लीला आहेत ह्या, अशी ही काळरूपी धरित्री जी आहे बोलू लागलेली आहे. श्रीलंकेस तुझी भार्या हरिली मिथ्या रघुराया, आपुले पूर्णत्व शोधोनिया निजस्थिती राहे उगान. निवांत राहा रामा, आपलं स्वस्वरूपाची आठवण करा. तुम्ही कोण आहेत? विनाकारण दुःख करू नका, वियोग करू नका. की तुमची भार्या जी आहे कोणीही तुमच्यापासून वेगळं करू शकत नाहीत. म्हणून हे दुःख सोडून द्या आणि स्वस्वरूपावर या. आकाशवाणीची ऐसी उत्तर परिसोनिया श्री रघुवीरे, सभा विसर्जुन दोन्ही पुत्र करे, धरुणी देवग्रहे प्रवेशला. आकाशवाणीचं बोलणं श्रीरामाने ऐकलं आणि ऐकल्याबरोबर सभेचं विसर्जन केलं. जसं आकाशवाणीने सांगितलं होतं की उरलेलं जे रामायण आहे ते एकांताच्या ठिकाणी बसून तुम्ही तुमच्या 2 पुत्रासहित श्रवण करा. ते या पृथ्वीवरील लोकांना ऐकण्याचा अधिकार नाही. त्याप्रमाणे श्रीरामाने आपल्या दोन्ही पुत्रांना हातात धरलं आणि एकांत निवांत ठिकाणी बसण्यासाठी प्रवेश केलेला आहे. सद्गुरु वशिष्ठा समवेत देवग्रही प्रवेशला, रघुनाथ एका जनार्दना विनवीत, सावचित परिसावे. देवग्रही प्रवेश केला. निवांत ठिकाणी आपल्या 2 मुलांना घेतलं. दोन्ही हातामध्ये 2 मुलं धरलेले आहेत. कुलगुरू वशिष्ठ घेतले आणि निवांत ठिकाणी जाऊन बसलेले आहेत. अशा प्रकारे हे एकांतातलं जे रामायण आहे उरलेलं ते श्रवण करण्यासाठी. स्वस्ते श्री भावार्थ रामाय उत्तरकांडे का काटिकाया, जानकी पाताल गमनाध्याय 73 124 पुंडलिका प्रत्यार विठोल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरे. या सागर